नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सोन्याच्या व्लॉगमध्ये। व्हेज मंचा सूप बनवणार आहोत आपण। रोज वेगवेगळं काही ना काही आपण घेऊन येत असतो, तर तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की लाईक आणि शेअर करत जा। हे बनवण्यासाठी आपण घेतलेले आहे कोबी आणि गाजर कापून, त्यासोबत कॉर्नफ्लॉवरचं पिठाचं पाणी करून घेतलेले, त्यासोबत कांदा, कोथिंबीर आणि आलं लसूण। त्यासोबत आपण घेतलेले ग्रीन चिली सॉस, सोया सॉस आणि टोमॅटो केचप। चला तर आपण आता कढई ठेवून घेऊ आणि त्यात तेल गरम झाल्यानंतर कांदा, आलं, लसूण आणि मिरची हे टाकून व्यवस्थित त्यामध्ये आपण कापलेले व्हेजेस टाकून घ्यायचे, ज्यामध्ये तुम्ही ज्याला जे जे फ्लेवर आवडतील ते आपण टाकून घ्यायचे। आम्ही यामध्ये फक्त कोबी आणि गाजर घेतले। आता टाकलेले सगळे व्हेजिटेबल चांगले परतून घ्यायचे, जेणेकरून ते शिजतील। मग त्यामध्ये आपण टाकणार आहोत सोया सॉस अर्धा चमचा, त्यामध्ये ग्रीन चिली सॉस टाकायचं आहे आणि त्यानंतर टोमॅटो केचप। हे सर्व टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते लवकरात लवकर ते करायच्यानंतर काही वेळेस त्यामध्ये गाठी तयार होतात, त्यामुळे व्यवस्थित गरम असताना त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही पाणी ॲड करायचं आहे। आपण आता 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे, त्यामध्ये तुम्ही पातळ घट्ट करण्यासाठी तुमच्या जास्त बनवायचं असेल तर त्याप्रमाणे इन्ग्रेडियंट वाढवून तुम्ही जास्त कमी करू शकता। आता आपण त्याला घट्टपणा येण्यासाठी आपण कॉर्नफ्लॉवरचं पाणी टाकतो आहे, जे करून आपण थोडं थोडं टाकणार आहे की आपल्याला घट्ट आणि पातळ असं, काहींना थिक आवडतं, काहींना पातळ आवडतं, त्याप्रमाणे आपण हे कमी जास्त करून टाकत राहायचं आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर आता त्याला उकळी येईपर्यंत सोडायचं आहे, त्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आणि उकळीमध्ये समजतं आपल्याला हे मिश्रण पातळ आहे की घट्ट आहे, त्याप्रमाणे आपण परत कॉर्नफ्लॉवर ॲड करू शकतो। अशा प्रकारे आपण ही मस्त असं सूप बनवू शकतो। त्याला आता व्यवस्थित उकळी आली की आपलं हे फायनली तयार होतं आहे। थंडीमध्ये बऱ्याच जणांना हे सूप असं प्यायला आवडतं। आता हे आपलं बघा उकळी आल्यानंतर असं मस्त थिक असं तयार झालेलं आहे। मस्त वाटीमध्ये असं सर्व करायचं आणि प्यायचं। आणि तुम्ही नक्की घरी सूप हे ट्राय करा आणि आमचं चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा।